अरे अण्णा, भारतात ऑनलाईन स्कॅम इतके वाढले, कोणाच्या फोनवर विश्वास ठेवावा का नाही तेच मला कळलं. हो ना. हा हॅलो, माझं बोलणं मिस्टर प्रदीपशी होत आहे का? नाही नाही, आपण कोण बोलताय? मी XYZ कंपनीतून बोलत आहे. मला तुमचं नाव समजू शकेल का सर? माझं नाव रवी लांडगे. बोला ना, काय पाहिजे तुम्हाला? हा सर, तुमचं शिक्षण काय झालं मला समजू शकेल का? माझं शिक्षण बीटेक झालंय. अच्छा, तुमचं शिक्षण बीटेक पर्यंत झाले म्हणजे तुम्ही मूर्ख आहेत समजा असं. काय बीटेक वाले मूर्ख असतात? अरे असं कसं बोलायला तुम्ही? सर आम्ही तर असंच ऐकलंय माहितीये का? अहो तुम्ही चुकीचं ऐकलंय. म्हणजे सर तुम्हाला कोणी मूर्ख बनवू शकत नाही असंच ना? यस यस. रवी सर, तुमचा जादू मॅजिक वर विश्वास आहे का? अहो माझा या मॅजिक जादू बुटावर विश्वास नाही. तर चला रवी सर, मी तुम्हाला आज एक जादू शिकवतो. तुम्ही कोणते बी 4 अंक तुमच्या मनात धरा. हा, तुम्ही जे 4 अंक धरलेत मी ते ओळखतो आणि त्याचा OTP तुमच्या नंबरवर येईल. चला, झालं का? असं का? धरले मी, मला 4 अंक धरले. हे बघ सर, जो तुम्ही तुमच्या मनात अंक धरला होता त्याचा OTP तुमच्या मोबाईलवर आला का नाही एकदा बघून घ्या. अरे चुकीचं आहे ते. चूक आहे? आज कसं होऊ शकतं रवी सर? बरं, तुम्ही तुमच्या मनात कोणता नंबर धरला होता ते मला सांगा. 1122. आणि आता तुमच्या मोबाईलवर OTP काय आलाय ते एकदा मला सांगा. 5896. 5896. बरं रवी सर, आता तुमच्या मोबाईलवर जो मेसेज आलाय ना, एकदा चेक करा आणि मला सांगा. अरे बापरे, माझ्याकडून 50 रुपये गेले. एवढा स्कॅम झाला. धोका दिलाय कॉल मला. येस अण्णा, आपल्या गोळ्याची व्यवस्था झाली. चल, येत वेळ हुशार होऊ लागले. आता पाय कशी माझ्या 50,000 रुपये सर.